शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनम् योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। शाबास, छान. एकूण अनेक गुणांचं वर्णन, त्याला प्रसंग विविध किरणी स्वाध्यायाच्या मध्ये मांडलं. साक्षेप हा समर्थांचा विशेष आवडता गुण आहे. दक्ष म्हणजे जो परमार्थाच्या साधनेच्या विषयी दक्ष असेल, ज्याला भगवद्गीतेमध्ये तत्पर हा शब्द वापरलेला आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हणून भगवद्गीतेने तो विषय ऍक्च्युअली संपवलेला नाही. तत्पराः संयतेंद्रिय. तत्पर आणि संयतेंद्रिय जर का नसेल तर तो श्रद्धावान असून उपयोग नाही. तर हे सगळे पुढचे गुण सांगण्याचं कारण की मुख्य सचिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, आमचा त्याच्यावर विश्वास आहे. तुम्ही काय करता आम्ही काय करत नाही, त्यांच्यावर विश्वास आहे. मग आता तुम्हाला ते काही नामस्मरण करायला सांगितलेलं, ध्यान करायला सांगितलं, त्याचं काय करतं, त्याचं काय करत नाही, त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांनीच ते करत बसावं नाही का. कारण की आम्हाला त्यांनी अंगीकारलेलं आहे, आमची सर्व जबाबदारी घेतलेली आहे. मग त्यांनी सगळी जबाबदारी घेतलेली आहे, तर त्यांनी साधनेची पण जबाबदारी आमची त्यांनीच घेतलेली आहे. एक्सक्युजेस उपयोगाचे नाहीत. म्हणून तत्परा हा परमदक्ष हे शब्द वापरलेले. आईला मुलाला अंगावर घेऊन कड्यावर घेऊन चालावं आवडतं, पण ते मूल पांगळा असलेलं आवडत नाही. त्याला चालता यायला हवं असंच तिला वाटत असतं. खूप प्रेम आहे, माझ्या मुलाला कधी खाली ठेवणार नाही अशी एक सुद्धा आई म्हणणार नाही. जर का ते खाली उतरलं नाही तर 2 थपडा देऊन त्याला खाली उतरवेल, हो की नाही. त्यामुळे त्याला चालता येणं याच्यामध्ये आईला आनंद आहे. तर तुमच्यावर इतकं आम्ही अवलंबून आहोत की तुमच्याशिवाय आमचं काहीच होणार नाही असं म्हणायला हरकत नाही एकाच वेळेला. परंतु प्रत्यक्षात मात्र शिष्य असावा स्वतंत्र, असं समर्थांनी स्वच्छ म्हणून टाकलेलं आहे. माझ्या पदराला धरून सगळे शिष्य असावेत, माझ्याशिवाय त्यांचं काही चालू नाही असं कुठल्याही सद्गुरूंना वाटत नाही. किंबहुना त्यांनी स्वतंत्र व्हावं, आणि ते स्वतंत्र होण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी म्हणून तो साधनेबद्दल तत्पर असेल तर तो हळूहळू त्या अनुभूतीच्या पातळीवरती जाईल.
आणि तसं करण्याच्यासाठी साधनेबद्दल मी तत्पर दक्ष आहे. म्हणजे मला ते सगळं समजलेलं आहे, त्याच्यानंतर हे. पण क्रियाशील असणं आवश्यक आहे, याच्यासाठी साक्षेपी असा शब्द वापरलाय. त्या नुसतं दक्ष म्हणजे असं सगळं लक्ष तिकडं आहे, परंतु ऍक्च्युअली क्रियात्मक भाग काही होत नाहीये असं नव्हता. क्रियात्मक भाग पण सांभाळायला पाहिजे त्याने. ज्ञानात्मक भाग त्यांच्या वचनाचा अर्थ घेणे, त्याच्यानंतर त्याच्या संबंधामध्ये समजून घेणे, या सगळ्या गोष्टी चिंतनात्मक आहेत. पण योग प्रक्रियात्मक भाग जो आहे त्याच्यासाठी ते अंगवळणी पडणं हे अवघड असतं. वर्षानुवर्ष मी हे ऐकतोय की काय ते ध्यान जमत नाही. आता ही गोष्ट ऍक्च्युअली किती वर्ष झाले अनुग्रह होऊन, तर 40 वर्ष झाली. परंतु ते काही तेवढं एक जमत नाही. तर ह्या साक्षेप कुठेतरी नाही आहे असं त्याच्यामधनं रिफ्लेक्ट होत. प्रयत्न पाहिजे, योग्य दिशेने प्रयत्न पाहिजे. भगवद्गीतेने तर प्रयत्नात यतमान असतो. प्रयत्नपूर्वक प्रयत्न पाहिजे. परत कितीतरी गोष्ट सूक्ष्म आहे की प्रयत्नपूर्वक प्रयत्न पाहिजे. या सर्व गोष्टी भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आणि दासबोध या तिन्ही ग्रंथांचं वैशिष्ट्य असं आहे की अध्यात्म ग्रंथ आहे. स्वतःच स्वरूप स्वतःला अनुभवता येणं याला अध्यात्म असं म्हटलं जातं. आत्मभाव म्हणजे स्वभाव, आत्मभावाला प्राप्त होणे याला अध्यात्म म्हणतात, असं गीतेने व्याख्या करून टाकलेली आहे अध्यात्माची, जी कुठेही आलेली नाही. स्वभावावरती येणं म्हणजे एखाद्याचा स्वभाव बेकार असतो तसा स्वभाव नाही. जर स्वभाव म्हणजे तापट आहे आणि मग तो तसा आपटापटी करतो, अध्यात्म चाललंय असं म्हणता येत नाही. किंवा स्वभाव त्याचा आत्मभाव म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान, त्या ज्ञानाच्या अवस्थेमध्ये जाणं म्हणजे अध्यात्म. आणि ते सायन्स आहे म्हणून अध्यात्मशास्त्र. त्याला प्रक्रिया आहे, त्याची पद्धत आहे, त्याचे नक्की परिणाम आहेत. माणूस पहिल्यांदा त्या परिणामाचा मुख्य परिणाम काय, तर तो शांत झाला पाहिजे. हा त्याचा मुख्य परिणाम आहे. योगाचा परिणाम जो सांगितलाय तो तोच आहे की प्रशांत मन संयनम योगिनम सुखमुत्तमम मुपैती शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. शांत होणं म्हणजे स्थिर अंतःकरणाची व्यक्ती. शांत होणं म्हणजे सुस्त होणं नव्हे की एकदम काय आता काय करतं काय नाही, शांत होऊन गेलं. याला शांत म्हणत नाही, याला सुस्त म्हणतात की काही करत नाही. कर्म करत असताना शांत, कर्म करण्याच्या पूर्वी शांत, कर्म झाल्यानंतर शांत, या तिन्ही अवस्थेमध्ये. कर्म करत असताना शांत याचा अर्थ मनस्थिती स्थिर आहे, उत्कृष्ट कर्म होत. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू देत, स्थिर आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. भगवद्गीता हे सांगते की या अवस्थेला आपल्याला जायचं. पहिल्यांदा गोष्ट ही समजली पाहिजे की माझं कशानेही बिघडत नाही आणि मी पूर्ण प्रयत्न करेन. ह्या दोन्ही भूमिका भगवद्गीतेने, अमुक एक गोष्ट नाही घडली तरी माझं काही बिघडत नाही, पण ती घडण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन, अशा दुहेरी गोष्टी एकाच ठिकाणी भगवद्गीतेने शिकवले. निमित्त मात्र बहुसव्य साचिन. तू निमित्त मात्र हो. म्हणजे प्रत्येकाने आपल्या कर्माच्या मधली भूमिका की आपण एखाद्या उत्तुंगतेला जात असताना ती उत्तुंगता साकार करण्याचं मी निमित्त आहे. मला व्हॅल्यू आहे का काही, बाबा तू निमित्त आहेस, तुला काही व्हॅल्यू नाही.
असं नाहीये. तुझा विकास या पातळीपर्यंत झालेला आहे म्हणूनच तुला निमित्त केलंय. दुसरा आस्पेक्ट विसरून चालणार नाही. दोन्ही गोष्टी बघा कशा एका ठिकाणी असतात की तुझा इतपत विकास झालेला आहे म्हणून तुला या ठिकाणी नेमलेलं आहे, त्यामुळे तू लायकीचा आहेस. पण याचं लक्षात ठेव की तू नसलास म्हणून काही अडणार नाही आहे. तू निमित्तच आहेस, पण तुझी लायकी आहे म्हणून तू निमित्त आहेस आणि तू नसलास तरी देखील काही बिघडत नाही. ह्या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी भगवद्गीता आणून ठेवल्या. गीतेसारखा ग्रंथ जगाच्या वाङ्मयामध्ये पाहायला मिळणार नाही. गीता जयंतीबद्दल म्हणून आपण बोलतोय असं नाहीये. वस्तुतः म्हणजे ते ज्ञानेश्वरांनी गीतेच्या बद्दल बोलावं. ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला गीतेच्या बद्दल बोलतात त्यावेळेला ज्या उंचीने बोलतात. गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती. सप्तशती म्हणजे 700 श्लोक आहेत. त्याच्यानंतर सगळे श्लोक मंत्ररूप आहेत. मंत्र प्रतिपाद्य भगवती. मोह महिषा मुक्ती आनंदली असे. मोह महिषाला मुक्ती देऊन आनंदलेली अशी ती आहे. महिषासुराला मारलेलं, त्यामुळे महिषाला मारलं असं ज्ञानेश्वर म्हणत नाहीत, कारण की त्याला असं मारणं बिरणं आवडत नाही. मारायचं कशाला, मुक्त करून आनंदली. मोह मुक्त झालं म्हणजे आनंद आहे असं पण सांगायचं. मोह महिषा मुक्ती आनंदली असे. दोन महापुरुष ज्या वेळेला ज्ञानेश्वरी आपण बघतो त्यावेळेला आठवतात. एक म्हणजे भगवान श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर महाराज. इतकी उंची त्या भगवद्गीतेची ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट करत असताना त्यांचं ते किती प्रेम त्याच्यावरती आहे. ज्ञानामृताची जान्हवी. ज्ञान हे ज्ञान अमृतमय आहे. म्हणजे काय, मी मृत शरीर नाही असं सांगणारं हे ज्ञान आहे, म्हणून ज्ञान अमृत असं म्हटलेलं आहे. बरं, ते ज्ञान अमृत पवित्र आहे, कारण की ज्ञाना इतकं जगामध्ये पवित्र काही नाही. म्हणून ज्ञानामृताची जान्हवी, कारण की जान्हवी म्हणजे गंगा हे पावित्र्याचं प्रतीक आहे. म्हणून ज्ञानामृताची जान्हवी. अमृताचा एक बिंदू सुद्धा पुरेसा आहे, परंतु एक बिंदूंनी काय होणार आमच्यासारख्यावरती, तर एखादी नदीच पाहिजे. म्हणून ज्ञानामृताची जान्हवी बाबा कधी पण आहे ती अवेलेबल. आनंद चंद्रीची 17वी. आनंद चंद्र 16 कळांनी पूर्ण आहे आणि तो सगळा मिळून एक आहे 17. त्यामुळे आनंद कलांचं मिळून अंतःकरण आहे. आनंदरूपी चंद्राची 17वी कळा म्हणजे मला त्याचा अनुभव येणं. ज्या ग्रंथामुळे शक्य होतं तो ग्रंथ आनंद चंद्रीची 17वी कळा. 16 कळांचा चंद्र मी अनुभवत नाही, पाहतो, पण हा आनंद मी अनुभवतो म्हणून त्याला 17वी कळा असं म्हटलं. आनंद चंद्रीची 17वी. विचार क्षीरार्णवीची नवी लक्ष्मी जे हे. विचार पाहिजे माणसाला, त्याच्यानंतर तो चांगला पाहिजे. विचार बेकार असून उपयोग नाही, चांगला विचार पाहिजे. म्हणून क्षीर विचार म्हणजे गोड विचार पाहिजे, चांगला विचार. बरं, एखादाच चांगला विचार असून उपयोग नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एखादा चांगला विचार नको, विचारांचा समुद्रच घ्या, अर्णव. विचार क्षीर म्हणजे चांगल्या विचारांचा समुद्र. म्हणजे जो वेद उपनिषद याच्यामध्ये सद्विचार मांडलेला आहे, चांगल्या विचारांचा समुद्र. पण तो सुद्धा समुद्र असून करणार काय, एवढं समुद्राचं काय करणार, घुसळला. त्याच्यातनं
म्हणजे मंथन केलं की नाही, देवदैत्यांनी समुद्र मंथन केलं, त्याच्यातनं जी जी रत्न वरती आली त्याच्यामध्ये लक्ष्मी वरती आली. तशा प्रकाराने हा ज्ञानाचा सागर जो आहे, क्षीर विचारांचा सागर घुसळून जी विचार क्षीरार्णवीची नवी लक्ष्मी, ती ही भगवद्गीता. आणि ती सुद्धा लक्ष्मी आहे ती नित्य नूतन अशा अनुभूती देणारी, म्हणून नवी लक्ष्मी असं म्हटलेलं आहे. असं गीतेच्या बद्दल इतकं सखोल दुसरं कोणी बोललेलं नाही. नेणो काय गीता माझी उन्मेषणता, माझ्या उन्मेषातनं प्रगटलेली वेल आहे, असं भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरी म्हणते. बाप बाप ग्रंथ गीता. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणजे एकदा ते त्याच्याबद्दल बोलायला लागलं की बाप बाप ग्रंथ गीता म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ ग्रंथ गीता, जे वेदी प्रतिपाद्य देवता, वेदामध्ये जी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण असे वक्ता ये ग्रंथी. अरे जी वेदांची प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण या ग्रंथाचा वक्ता आहे, म्हणजे हा ग्रंथ किती श्रेष्ठ असेल. ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या भगवद्गीतेच्या बाबतीमध्ये तोडच नाही त्या सगळ्या प्रगटीकरणाला. गीतेच्या श्लोकांच्या बद्दल ते असं म्हणतात की हे जे गीतेचे श्लोक आहेत ते गीतेचा एक मोठा महाल आहे, आणि त्याचे जे हे 700 खांब आहेत त्याच्यावरती तो उभा आहे. अशा प्रकाराने भगवद्गीतेचं एवढं वैशिष्ट्य काय आहे, तर ईश्वर तत्व हे अनुभूतीच्या पातळीवर कसं येतं हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सगळ्याच ठिकाणी जी वागणुकीचे नियम, चांगलं वागा, या गोष्टींच्यावरती बहुतेक सगळ्या धर्मांचा भर आहे. आपल्या धर्मातल्या लोकांना हे शिकवायला नको असं नाहीये. आपल्या लोकांत सुद्धा बेकार वागतातच, त्यामुळे ते सांगितलेलं आहे. पण सर्व धर्मांच्या मध्ये एक, आणि आपल्या हिंदू धर्माच्या मध्ये याच्यामध्ये एक विशेष फरक असा आहे की चांगलं वागणं हे अल्टिमेट गोष्ट नाहीये. चांगलं वागणं कशासाठी, तर ज्ञानप्राप्तीसाठी आहे. त्यामुळे ज्ञान ही अल्टिमेट गोष्ट आहे, आणि ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होऊ शकतं तुमच्या स्वतःच्या मध्येच. असा सिद्धांत कुठल्याही धर्मात नाही. आकाशामध्ये कुठंतरी तो देव आहे असं नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे असं आमचा धर्म सांगतो. जे भगवद्गीतेत स्वच्छपणाने मांडलेलं आहे, ईश्वरच सर्वभूतानां हृदये अर्जुन तिष्ठति. हे अर्जुना, प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. म्हणून एक दैदिप्यमान धर्माचे तुम्ही वारस आहात, ही गोष्ट भगवद्गीता आम्हाला सांगते. आणि की ही गोष्ट, तो वारसा प्राप्त करून घेण्याच्यासाठी कर्म हा मार्ग आहे, हे पण इतक्या स्वच्छपणाने दुसऱ्या कुठल्याही ग्रंथात इतकंच काय, तो उपनिषदांमध्ये देखील सांगितलेलं नाही. कर्माच्या आचरणातनं अंतःकरण ज्ञानप्राप्तीच्यासाठी म्हणून सबल होतं, त्याच्याशिवाय ज्ञानप्राप्ती होतच नाही, आणि प्राप्ती झाली तर ते टिकत नाही, असं भगवद्गीतेने जितकं स्वच्छ सांगितलेलं आहे तितकं दुसऱ्या कुठल्याही ग्रंथात सांगितलेलं नाही. त्या कर्मण्येव अधिकार असते, कर्मार्थचा अधिकार आहे. तू उत्कृष्ट कर्म कर, आणि हे कर्म ईश्वरा प्रीत्यर्थ, म्हणजे मला ईश्वराची प्राप्ती होऊ शकेल अशा प्रकारचं अंतःकरण तयार होणं त्या कर्माच्या संस्कारामधनं तयार होतं.
म्हणून यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचार, असं भगवद्गीतेने प्रत्येक कर्म हे यज्ञार्थ झालं पाहिजे. यज्ञार्थ म्हणजे यज्ञ या शब्दाला विशेष स्वरूप दिलं की यज्ञासाठी म्हणून प्रत्येक कर्म, याचा अर्थ ज्ञान प्राप्ती, ईश्वरीय ज्ञानाची प्राप्ती हे करण्याच्यासाठी कर्म म्हणजे जे वाट्याला आलेलं प्राप्त कर्तव्य कर्म अतिशय सुंदर रीतीने करणं. त्याच्यातनं जो संस्कार अंतःकरणावरती होतो तो संस्कार अंतःकरणाला ईश्वराच्या धारणेच्यासाठी म्हणून सुयोग्य बनवतो. अशा कितीतरी गोष्टी ज्या पूर्वापार असलेल्या सर्व शब्दांना एक विशेष अर्थ गीतेने प्राप्त करून दिला. संन्यास हा आश्रम त्या काळामध्ये पण होताच, आज पण आहे. पण गीतेचा संन्यासी नेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. बंधात प्रमुच्यते म्हणजे सर्व बंधनातून प्रमुच्यते, पलीकडे जातो, सुटतो. पण बंधात प्रमुच्यते याच्यामध्ये सुद्धा सुखम बंधात प्रमुच्यते, सुखानी त्या बंधमुक्त होत. म्हणजे ही स्टेट काहीतरी वेगळीच आहे. विवेकानंदांची गोष्ट आहे. ती एक अतिशय सुंदर स्त्री आणि का सुंदर गाणारी, एक कला पण तिच्याजवळ असते, सौंदर्य असतं, तुफान पैसा पण असतो, श्रीमंत असते. स्वामीजी एकांतात असताना ती त्यांच्याकडे जाते. तिथं अमेरिकेमध्ये दुसऱ्यांच्या घरावर फारसे लोक वॉच ठेवत नसतात, म्हणजे तशी सोयच नसते. त्यामुळे ते अशा ठिकाणी स्वामीजींच्याकडे जाते की ज्या ठिकाणी आता पूर्ण एकांत आहे. आता ही सुंदर श्रीमंत आणि विलक्षण कला असलेली स्त्री त्यांच्याकडे गेल्यानंतर स्वामीजी असं विचारतात की तू कशासाठी आलीस, तुझी इच्छा काय. असं विचारल्यानंतर तुमच्यासारखा मुलगा व्हावा अशी इच्छा आहे असं ती म्हणते. त्याच्यावरून ती काय प्रकट करते हे आपल्याला लक्षात येईल. तुमच्यासारखा मुलगा व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्याच्यावरती स्वामी म्हणतात विवेकानंद, मग माझ्यासारखा मुलगा कशाला, मीच तुझा मुलगा असं म्हणून नमस्कार होतात. सुखम बंधात प्रमुच्यते. भानगड काही नाही की बाबा असं कसं म्हणतेस, आता असं कसं होईल, मी तर संन्यास घेतलेला आहे, मग तुम्ही काही नाही, तूच माझी आई आहेस. याला सुखम बंधात प्रमुच्यते. अंतःकरण जर का संन्यास पूर्ण असेल तरच हे शक्य आहे. हे कुठल्याही प्रकारच्या आसक्तीमध्ये असलेली अडकलेली व्यक्ती होऊ शकत नाही, आणि आसक्तीच्या पलीकडे जाणं हे ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे ही अवस्था जी आहे तो नित्य संन्यासी आहे. हा कधीतरी संन्यासी, आमच्याकडे असं म्हणायचं की मारून मुटकून संन्यासी, मारून मुटकून संन्यासी. आमचे डायरेक्टर ते पण आध्यात्मिक होते, तर ते असं कुठलीही गोष्ट समजा का त्यांना आवडली नाही असलं कर, हे असले मारून मुटकून संन्यासी मला लोक म्हणायचे. मला नव्हते म्हणले पण तर नेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टीच कांक्षते निर्बंधो. म्हणजे उंचीच त्याची फार विलक्षण आहे. भगवद्गीता हा विलक्षण उंचीचा ग्रंथ. न्यायशरीने ती उंची किती आहे हे दाखवलं आहे. तर कुठंच आपली दृष्टी पोहोचत नाही इतक्या उंचीवरती. कालच्या प्रवचनात मी तर सांगितलं काय ते दाद द्यावी ज्ञानेश्वर महाराजांना की त्या माणसाला राग येत नाही, त्याला अक्रोध असं ते शब्द. अक्रोध म्हणजे काय की सापाच्या मस्तकाला जर का पायाने लाथाडलं तर काय होईल हे माहिती आहे, पण सापाची जी कात असते त्याने टाकून दिलेली, त्याच्या मस्तकाला जरी पायाने हलवलं तरी फडा काढत नाही. तसं अंतःकरणातले वासना गेलेले असल्यानंतर क्रोधाची फडा निघत नाही. आता कितीतरी सुंदर रीतीने प्रकट केलंय. त्याच्याही पेक्षा म्हणजे
इतकंच काय तर लहान मुलांनाही ज्या शिव्या दिल्यानंतर राग येईल, क्रोध येईल, तशा शिव्या देत नाही, दिल्या तरी ह्याला राग येत नाही. तसा शिव्या हा शब्द त्या उंचीच्या पातळीवरच्या विवरणात कुठंच बसत नाही. तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की क्रोध आणतील अशा मंत्रांची अक्षरं उच्चारली तरी राग येत नाही. आता शिव्या म्हणजे क्रोध आणणारे मंत्र अशक्य आहे. म्हणजे तिथं आपलं नुसती नजर पोचली तरी देखील खूप झालं, तिथपर्यंत आपला हात पोचवणं शक्यच नाहीये. आम्हाला विचार किती जरी शब्द क्रोध आणतील. म्हणून ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता हे आस्वादनाचे ग्रंथ आहेत. तर तुम्ही ज्या वेळेला त्याचा विचार कराल त्यावेळेला त्या शब्दाच्या पाठीमागे जाणं आवश्यक आहे. हा शब्द इथं काय आहे, या शब्दाचा अनुबंध काय आहे, मागचा आणि पुढे, याचा इतर पदांशी संबंध काही आहे का, एकमेकांशी, त्या श्लोकांच्या पदांचा एकमेकांशी संबंध काही आहे का, असं ज्या वेळेला तुम्ही त्याच्यावरती फोकस कराल त्यावेळेला असं लक्षात येतं की हळूहळू ते श्लोक तुमच्याशी बोलायला सुरुवात करतात. मी इथं का आहे असं सांगायला ते श्लोक तिथं सुरुवात करतील. तो शब्द तुम्हाला असं सांगायला सुरुवात करेल की हा माझं स्वरूप असं असं आहे. एकाच श्लोकाच्या मध्ये 3-4 शब्द आलेले असले तरी त्यांचा परस्पर संबंध खूप बघण्यासारखा असतो, ज्यावरून भगवद्गीता एक वेगळ्या प्रकाराने प्रगट होते. या सर्व गोष्टींच्या सहित हा श्लोक प्रवाह तरी का आहे याचा सुद्धा संबंध हा आपल्याला पुढे कुठे घेऊन जाणार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या भगवद्गीतेचं हे गीता नाम विख्यात सकळ वाङ्मयांचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. ज्याच्यामुळे आत्मा हे रत्न हस्तगत होतं. सर्व वाङ्मयांचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय असं त्याला म्हटलेलं आहे. त्याचा आपण अभ्यास करतोय, आपलं भाग्य आहे. म्हणजे असा ग्रंथ आमच्या अभ्यासासाठी आम्हाला आयुष्यामध्ये लाभणं हे आमचं भाग्य आहे असं समजलं पाहिजे. आता किती गोष्टी आहेत जगामध्ये, त्याच्यामध्ये कितीतरी लोक सामान्य पातळीवरच्या गोष्टींच्या मध्ये काही तिथं बुद्धी नाही, अगदी किरकोळ बुद्धी त्याच्यामध्ये माणसं रमत असतात. तिथं नाही आम्ही रमणार आहोत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट भगवद्गीतेच्या मध्ये विशेष म्हणजे सतत भगवान श्रीकृष्ण त्याच्यामध्ये जाणवतात आणि एक उत्साह देतात. पांडुरंग शास्त्रीने जे म्हटलेलं आहे की सगळ्या प्रकारच्या कृष्णाची चित्र आहेत वेगळी वेगळी, पण कपाळाला हात लावून बसलेल्या कृष्णाचं कुठेही चित्र नाही. आणि हे मला इतकं अपील झालेलं आहे त्यांचं हे वाक्य की खरोखरच कपाळाला हात लावून बसलेला कृष्ण कुणीही पाहिलेलं नाही. कपाळाला हात लावून बसला असेल तर त्याला कृष्ण कशाला म्हणायचं. तसं आमच्यावरती काय वाटेल ते परिस्थिती आम्ही त्याच्यातून पुढे जाऊ ही जिद्द कृष्णाने दिली. आणि हसत पुढे हसत हे कृष्णाच्या चेहऱ्यावरचं स्मित हे किंचित देखील कधीही मावळलेला रागावलेला कृष्ण वगैरे इझिली एखाद्याला दैत्याला वगैरे मारून बिरून सुद्धा हसत असतो तो बिचारा. म्हणजे आपणच बिचारे, आपण त्याला विचारा म्हणण्यात अर्थ नाही. तर अशा प्रकारच्या ह्या कृष्णाने आमच्या हृदयामध्ये यावं. आगतम स्वागतम सुस्वागतम शरणागतम अशा क्रमाक्रमाने यावं. याच्यासाठी आपण आता एक धून म्हणू जी योगेश सांगेल आणि मग हा आपला कार्यक्रम संपतो. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलम्
स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। ॐ तत्सत्।